VSR कंपनीचं जे विमान होतं त्याच विमानामध्ये 28 जानेवारी 2026 ला आदरणीय अजितदादांचा दुर्दैवी अपघात झाला. आम्हाला त्या अपघाताच्या बद्दल वेगवेगळ्या शंका आहेत. तो घातपात आहे का यावर आम्ही ठाम आहोत. त्याचे पुरावे तसे समोर आले पाहिजे. VSR कंपनीच्या संदर्भामध्ये एक माहिती अशी पण येते आहे की त्यांनी त्यांचे कंपनी जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली. म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेलं होतं का, त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता. अजमल कसाबनी 26/11चा हल्ला करताना त्याला हिप्नोटाइज करून पाठवण्यात आलं होतं. तसं या विमानाचा पायलट जो VSR कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे. CID चौकशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लावलेली आहे, त्याबद्दल त्यांचा आभारच आहे. पण मी स्वतः मंगळवारी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन, कारण त्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार आदरणीय सुनेत्रा वहिनी स्वीकारणार असल्याचं कळतंय. त्यामुळे आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि त्या दिवशी साधारणपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन VSR कंपनीच्या पायलटच्या विम्याच्या संदर्भात सुद्धा तपासणी झाली पाहिजे का त्या छोट्या स्ट्रीपवर विमान उतरवताना त्याला मेडे कॉल दिल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रतिसाद न देता तिथे विमान उतरवलं गेलं. त्यामुळे राज्याचे एक पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं याचं पाप या VSR कंपनीचं आहे. त्यामुळे या कंपनीच्या पायलटची कंपनीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं मी ते ट्विट करतोय. मी मुख्यमंत्र्यांना पण भेटणार आणि शक्य झालं तर त्याच दिवशी त्यांना विशेष अधिवेशन बोलवण्याची, 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याची मी मागणी पण करणार.